नमस्कार, मी आपल्यातलाच आपला डॉक्टर मनेश खंदारे. आज आपल्या पुढे घेऊन येत आहे अडुळसा या वनस्पतीविषयी माहिती. अडुळसा ही वनस्पती चवीला अत्यंत कडू असते, तरी देखील तिच्या पंचांगाचा उपयोग केला जातो. पंचांग म्हणजे काय? तर पान, फूल, साल, खोड आणि मूळ अशा 5 अंगाला पंचांग असे म्हटले जाते. आणि या वनस्पतीमध्ये वासाकाईन नावाचे अल्कलॉइड आढळते, जे शरीरातील जे कफ असतो, जो जमा झालेला हृदयातला जो कफ असतो, तो पातळ करून शरीराबाहेर फेकण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतो. म्हणून या वनस्पतीला हृदयप्रिय देखील मानले जाते. आणि या वनस्पतीने अत्यंत दुर्मिळ अशी सर्दी जी कोणाची जात नाही, अशी ती सर्दी जाण्यासाठी उपयोगी आहे, दमा जाण्यासाठी उपयोग आहे आणि श्वसन नलिकेचे जेवढे काही आजार आहेत, ते आजार या वनस्पतीने दूर होतात. परंतु त्याचे अनुपानही तेवढाच महत्वाचा आहे. ज्यांना कोणाला दम्याचा त्रास आहे, सर्दीचा त्रास आहे, खोकला आहे किंवा श्वसननली संबंधीचा त्रास आहे, अशा व्यक्तींनी रोज 10 ते 15 ml ही वनस्पती उपयोगात घेतली तर ती अत्यंत गुणकारी आहे. परंतु तिच्या अतिरिक्त जर डोस झाला तर त्या डोसाचा दुष्परिणाम असा होतो की उलट्या होतात व पोट दुखते. त्यामुळे अनुपानही तेवढाच महत्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचे, गर्भावस्थेतील महिलेने गर्भावस्थेत या वनस्पतीचा उपयोग करू नये. नमस्कार.